सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या विचाराला व कार्याला प्रथमतः अभिवादन करतो। या महाराष्ट्रातील तमाम थोर समाज सुधारकांचे विचार व कार्य या प्रसंगी आठवतो। टॅलेंट कट्टा तर्फे आयोजित सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा आणि या सोहळ्याला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांची या ठिकाणी सह्याद्री रत्न म्हणून निवड होऊन त्यांना सह्याद्री रत्न हा पुरस्कार प्राप्त झाला असे माझे सर्व पुरस्कार्थी आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सर्व आप्तस्वकीय सगळ्यांना माझा नमस्कार। नेहमीच या ठिकाणी माझं सरनेम घेताना गडबड होते। ऍक्च्युली माझं सरनेम पोहोकार आहे, तर कोणी पोहेकर, कोणी पोहरकर, कोणी पोहाकर असं ते होते। तरी ते लिहिलेलं राहते व्यवस्थित, पण ते त्याचं प्रोनाऊन्सिएशन करा ते कशा पद्धतीचं होतं हे मुद्दाम सांगून या ठिकाणी व्यासपीठावर आलो। दीपक दादासोबत चर्चा करत असताना काही विचारांची देवाणघेवाण होत असताना दीपक दादांचं एक म्हणणं असं होतं की सर तुम्ही परखड विचार व्यक्त करता। आता हे परखड विचार जे आहे ते परखड विचार व्यक्त करण्याची सुरुवातच मी दीपक दादापासून करतो। दीपक दादांनी आपल्या सगळ्यांना एक सर्टिफिकेट दिलाय, एक स्मृतिचिन्ह। आता त्या सर्टिफिकेट मध्ये जे काही मॅटर आहे त्या मॅटरला जर थोडं जस्टिफाय केलं असतं तर ते सर्टिफिकेट अजून चांगल्या पद्धतीचं दिसलं असतं। आता हे सांगण्यामागचं ही एक छोटीशी गोष्ट सजेशन मध्ये मी त्यांना सांगितलं, पण याच्याकडे नकारात्मक दृष्टीने न बघता मी अशा पद्धतीने बघतो, माणसाच्या आयुष्यासाठी सुद्धा जस्टिफिकेशन महत्वाचं आहे। आताच आमची ताई आरेताई या ठिकाणी सांगून गेली, मला करंट अफेअर्सवर लेख लिहायला खूप आवडते आणि मी तशा पद्धतीने लिहितो। मी जवळपास 8 वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करतो। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड या महाविद्यालयात इंग्रजी विषयाचा प्राध्यापक आहे। 15 वर्षाचा अनुभव झाला। जिल्हा समन्वयक म्हणून राष्ट्रीय सल्लागार समिती राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या ठिकाणी 6 वर्ष काम केलं। हे काम करत असताना मला रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलेल्या त्या पंक्तींची आठवण झाली आणि त्यानुसार मी काम करायला लागलो। त्या पंक्ती अशा आहे, मैं सोया मुझे एक सपना आया, सपने में पता चला कि जीवन एक आनंद है। मैं जागा, जागने के बाद पता चला कि जीवन एक सेवा है। फिर मैंने कार्य किया और कार्य करने के बाद मुझे पता चला कि सेवा ही आनंद है। जनसेवा ही ईश्वर सेवा अशा प्रकारचं एक विचार आणि आचार हा जर प्रत्येकाने आपल्या मनात बाळगून काम केलं तर अशा प्रकारचे पुरस्कार आपल्याला हा एक अशा प्रकारच्या पुरस्कारांची म्हणजे आपल्या घरी जागा कमी पडेल अशा प्रकारचे पुरस्कार आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या प्रकारे या ठिकाणी एका शिक्षकाला विद्यार्थिनीला पुरस्कार मिळाला आनंद झाला तसे आपल्या सगळ्या लोकांना कुटुंबियांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। तर हे जस्टिफिकेशनचं मी बोलत होतो। असाच एक लेख मला ठाणे इथे यशस्वी शिंदे सगळ्यांना नाव माहित आहे आणि त्या यशस्वी शिंदेचा एक हे घेऊन आधार घेऊन माझ्या लेखाचं टायटल होतं यशस्वी शिंदे सारख्या अजून किती मुली आपल्याला गमवाव्या लागतील। तो लेख संपत नाही, प्रकाशित व्हायचा आहे तर काल ममता डेबनाथ कोलकाता। आता याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार सरकार आहे, याला जबाबदार पोलीस आहे, याला जबाबदार ती मुलगी आहे, याला जबाबदार ते आईवडील आहे, की याला जबाबदार समाजात मोकाट फिरणारे कुत्रे आहेत? माझी एक बहीण, बघा ताईने सांगितलं की जशा पद्धतीने आपण मुलीला सांगतो तसंच मुलाला सांगितलं पाहिजे। मला एक समजत नाही, 18 वर्ष हे मॅच्युरिटीचं वय आहे। 18 वर्ष पूर्ण झाले वयाचे की मुलगी परिपक्व होते, मुलगा परिपक्व होतो। परिपक्व होण्याचा अर्थ काय आहे? या बुद्धीचा 18 वर्षापर्यंतचा जो विकास आहे तो विकास होऊन यासोबतच ती ज्ञानार्जनही करते, विद्या पण घेते, अनेक प्रकारच्या थोर विचारांचे पुस्तकं पण वाचते। मग आपण कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे हे आपल्याला कळू नये इतकं अज्ञानी आपण आज
स्मार्ट युथ म्हणतोय. सगळ्याच बाबतीमध्ये स्मार्ट युथ झालेला आहे. आज हा इतका मोठा स्मार्ट अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे. मग आपण स्मार्ट कशात झालेलो आहे? सगळेजण म्हणतात, आत्ताच आमचा एक माझा भाऊ इथे पुरस्कार देऊन सांगून गेले, स्वच्छ भारत अभियानामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतात. 10 वर्षामध्ये जो विकास झाला हा नेत्रदीपक अशा प्रकारचा आहे आणि म्हणून आनंद होतो. भौतिक विकास करून उपयोग नाही, माणसाचा आत्मिक विकास झाला पाहिजे. आध्यात्मिक विकासाकडे वळा. महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे म्हणून चालणार नाही. तो दिवस आला आणि म्हणून 15 ऑगस्ट आपण साजरा केला, 26 जानेवारी साजरा केला, भारत माझा देश आहे असं म्हणून होत नाही. आपल्या समोर एखादं दुष्कृत्य घडते, आपण डोळे मिटून बाजूला कुठून तरी निघून जातो, तेव्हा आपण कुठे असतो? ती माझी बहीण नाही म्हणून, तो माझा भाऊ नाही म्हणून. तर लहान लहान तर सोळा त्यांना कळत नाही, मोठे पण तसेच. संसदीय लोकशाही जपण्याचं काम कुणाचं आहे? निवडून दिलेल्या प्रतिनिधी लोकांचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही अध्यक्षांच्या अंगावर धावून जाता, एकमेकांना शिव्या देता, एकमेकांना कुत्र्यांसारखं ओरडण्यासाठी तिथं भांडणं करता. टीव्ही पाहू नये अशा पद्धतीचं चित्र आहे राजकारणाचं. मग तुम्ही जे राज्यकर्ते आहात, जे पालन करते आहात, ते जर तुम्ही असे चुकीचे वागत आहात तर लेकरांनी तुमच्याकडून काय अपेक्षा घ्या? विचार करण्यासाठी गोष्ट आहे. म्हणून या निमित्तानं मी मुद्दाम थोडा प्रवृत्त झालो बोलायसाठी. अनेक गोष्टी आहेत अशा. आत्मपरीक्षण करावं लागेल, आत्मभान जागृत करावं लागेल. फक्त पुरस्कार घेऊन होणार नाही, पुरस्कार घेणं म्हणजेच आपली जबाबदारी वाढवून घेणं आहे. आणि हे जबाबदारी ओळखून मी एक स्वार्थी म्हणून नाही, तर मी सर्वसमावेशक अशा प्रकारचा भाव, धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचा भाव माझ्या मनात एक सेवाभाव जोपासून या ठिकाणी राहणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री माझी बहीण आहे, माझी आई आहे अशा प्रकारचा विचार ठेवून ह्या मोकाट कुत्र्यांना जागेवर आणलं पाहिजे. हे काम पोलीस आणि सरकारचं नंतर आहे, पण पहिले आपलं आहे. पहिले त्या मुलीचं आहे की जी मुलगी अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडते, की मी माझं भान ठेवलं पाहिजे. त्या आई वडिलांची आहे, ज्या आई वडील स्वातंत्र्याचा अर्थ काय? मोकाट सुरायचा आहे. म्हणजे आता काल मी अमरावतीवरून येत होतो, औरंगाबादला थांबलो. मला माफ करा, थोडं मी स्पष्ट बोलतो म्हणून. आणि आल्यानंतर त्या औरंगाबादच्या पेट्रोल पंपवर चहा घ्या म्हणून थांबलो. त्या ठिकाणी एका व्हेकलमध्ये, एका कारमध्ये एक 30 ते 35 वर्षाची मुलगी, आता ती मुलगी म्हणू बाई म्हणू की काय, आणि त्या मुलीसोबत 5 मुलं होती, ती समवयस्क. आता तुम्ही तिथे जर वस्त्र पाहिले तर आपल्याला लहान वाटेल अशा प्रकारचे वस्त्र तिला परिधान केले होते आणि ती एकटीच होती त्या मुलांसोबत. आणि अशा वेळेस जर मग अशा प्रकारचं एखादं अनैतिक किंवा काही वाईट घडलं, याला जबाबदार कोण आहे? पोलीस आहे, सरकार आहे, आई वडील आहे. मला कळत नाही मी कसं राहिलं पाहिजे, कोणासोबत चालले हे मला कळत नाही. याच्यासाठी आपल्याला जनजागृती करणं आवश्यक आहे. पहिले मला स्वतःला जाणावं लागेल, मी काय करतोय हे मला ठरवावं लागेल. फक्त मोठमोठी भाषणं देऊन, पुरस्कार घेऊन किंवा संतांचे विचार सांगून होत नाही. त्या संतांच्या विचारांचं पहिले आपल्याला पालन करावं लागेल. मला पहिले बनावं लागेल माणूस, आणि तेव्हा मी इतरांना माणूस बनण्यासाठी प्रेरित करू शकेल. तो विचार माझ्यामध्ये असला पाहिजे. या ठिकाणी आपण सगळ्यांनी माझा सन्मान केला, पुरस्कार दिला. दीपक दादांचं, त्यांच्या टीमचं, टॅलेंट कट्ट्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि माझं बोलता बोलता काही चुकलं असेल तर आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि थांबतो. धन्यवाद.